तुम्हाला असं कधी वाटलं आहे का की आपण सगळ्यांसाठी सगळं करतो पण आपल्या स्वतःसाठीच आपण काही करत नाही, म्हणजेच आपण आपल्या स्वतःसाठीच वेळ देत नाही. तर नमस्कार, मी आहे शुभांगी आणि हे माझं शुभांगी वर्ल्ड चॅनल आहे. तर यामध्ये मी तुमचं स्वागत करते. तर तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईकसुद्धा नक्की करा. तर हे बघा, माझी नाश्त्याची तयारी चालू आहे. दिवसाची सुरुवात म्हणजे खरं आमची नाश्त्याशिवाय होतच नाही. नाश्ता सकाळचा खाल्ला की जरा बरं वाटतं ना, सकाळ सकाळी फ्रेश वाटतं जरा, आणि पोट भरलं असलं की कामं पटापटा होतात. तरी माझी मुलगी शाळेत गेली होती, मग त्यानंतर मी तिची तयारी झाल्यानंतर तिला स्कूलला सोडल्यानंतर आता ही मी नाश्त्याच्या तयारीला चालू लागली आहे. तर मस्त असे पोहे बनवलेत आणि सासूबाईंसाठी विना साखरेचा चहा. त्यांना डायबिटीज आहे तरी पण त्या दुधाचा चहा घेतात, पण विदाऊट शुगर त्यांना मी चहा बनवला आहे. सकाळचं ह्या लोकांचं पेटपूजेचं नियोजन लावलं की मग मी दुसऱ्या कामाला लागते. तर मी बरेच दिवस गावी गेले होते माझ्या मम्मीकडे. तर मी खूप मिस केलं याला, कारण मी माझी नित्यनेमाने माझी रोजची देवपूजा असते. तर गावी काय रिलॅक्स होते मी, मस्त अशी देवपूजा केली आणि त्यानंतर घरातली कामे उरकून मी गेले होते माझ्या मुलीला शाळेतून आणण्यासाठी. तर बघा किती ऊन लागतं आहे, मरणाचं ऊन लागतं आहे, खरंच नको नको झालं आहे उन्हामुळे. तर मी चालले आता आमच्या विक्रोळीच्या पोस्ट ऑफिसमध्ये, कारण माझे मिस्टर आणि माझा मुलगा ऑलरेडी ते जाऊन थांबले होते. मुलाचंच काम होतं पोस्टामध्ये, तर त्यासाठी बराच वेळ थांबले होते, कारण त्यांना जायचं होतं कामाला. त्यांची दुपारची ड्युटी होती, म्हणून मग मी पाठवून गेले त्यांना टिफिन घेऊन, आणि त्याचं काम तर काही झालंच नाही. मग काय आलो रिटर्न माघारी. हे जरा वेड लागलं सॉन्ग, ट्रेंडिंग सॉन्ग आले. खूप दिवस इच्छा होती म्हटलं करावं, तर ते मी गावी असताना शूट करून ठेवलं होतं, पण ते नंतर मी एडिट करून फायनली ते मी अपलोड केलं. आणि मी केलं म्हणून माझ्या चिमण्यांनी पण केलंच पाहिजे. तर ही माझी 2 मुलं, हा माझा बहिणीचा मुलगा, यांनीसुद्धा या गाण्याचा मस्त आनंद घेतला. आता सध्याला एवढी गरमी चालू आहे ना, म्हणून मिस्टरांना म्हटलं की येताना जरा फळं आणा. दुसरं काय आणू नका, पण किमान फळं तरी आणाच त्यांना मुलांसाठी. तर बघा किती काय काय घेऊन आले आहेत मिस्टर. आणि हे बघा टपूनच आहेत खाण्यासाठी. तर मग काय मस्त असं म्हटलं मोहब्बत का शरबत बनवूया. तर मी फर्स्ट टाईम ट्राय केलं होता, तर मस्त असं लागलं होतं मोहब्बत का शरबत. तुम्ही नक्की ट्राय करा. ह्याला काय माहीत नाही, मे बी ह्याला बोलिंग काय म्हणतात वाटतं. तर हे आणलं होतं माझ्या धीराने आणलं होतं, म्हणजे त्यांच्या काकांनी यांना आणलं होतं. तर हे मस्त असं एन्जॉय करतात. नाही तर हे मी टी व्हीमध्ये फक्त जाहिरातीमध्ये बघितलं होतं. हे कसं खेळतात मस्त वाटलं, मी सुद्धा खेळले. आज भाजीला काहीच नव्हतं, म्हणून सासूबाई म्हटले आज आपण वडे बनवूया, बटाट्याचे वडे. तर म्हणून त्या मार्केटमध्ये गेल्या आणि त्या फक्त बटाटेच घेऊन आल्या, म्हणजे जवळच आहे बाजूला. तिथून त्यांनी बटाटे आणले आणि 1 किलोच्या वर मे बी बटाटे शिजत घातले होते, कारण आज बाकी जेवण काय बनवायचं नव्हतं. कारण ह्यातच एवढा वेळ जातो, ते बाकी दुसरं जेवण कधी बनवत बसणार, आणि त्यात रात्रीच्या वेळी. आणि म्हणून मी सुद्धा कंटाळा केला, म्हटलं जाऊ दे यार, आज मस्त आज वडापावच खाऊया, राहू दे जेवण बनवायला. तर हे बघा ही त्याची तयारी चालू आहे. बटाटा वगैरे शिजवून घेतला होता आणि ह्या त्याच करत आहेत. मी फक्त शूट करत होते, कारण काय काय गोष्टी असं सिलेक्टेड की त्याच करतात, मी फक्त थोडीफार त्यांना मदत करते. तर हे बघा हे बटाट्याचं सारण वगैरे ते रेडी आहे, तर ते गरम गरम हे मी वळत आहे. तर काही वर्षापूर्वी माझ्या आजीचं हॉटेल होतं, तेव्हा मस्त असे वडापावची वगैरे ऑर्डर यायची, तेव्हा असं खूप बल्कमध्ये ऑर्डर असायच्या. तेव्हा आम्ही मस्त एन्जॉय करायचो, असे बटाटे वडे आम्ही वळून द्यायचो त्यांना सगळ्यांना. ते बघा असे थोडे थोडे करून तळायचे चालू आहेत. मस्त असे रेडी झाले वडे, आणि हे मस्त असं क्रिस्पी. मिरच्याशिवाय तर काय वडापावला चव नाही. हे बघा मस्त असे वडेसुद्धा तळायचे चालू आहेत, आणि ह्या मिरच्यासुद्धा भाजून झाल्या आहेत छानपैकी. मीठ टाकून त्या साईडला ठेवून दिल्या, आणि फायनली रेडी झालं आहे. हे बघा वडापावच्यासाठी पावाच्या लाद्या आणल्या होत्या, कारण आज फक्त वडापावच खायचा होता आम्हाला. तर मस्त असा वडापाव खाऊन ही बाकीची राहिलेली कामं उरकायला घेतली. खूप भीती वाटत होती खरं तर पहिल्या दिवशी, की यार मी हे करते पण मला जमल का नाही समजत नव्हतं. पण हिंमत केली आणि आता मी सुरुवात केली, तर मला खूप छान वाटतं आहे. आणि प्रत्येक वेळी काही ना काही नवीन नवीन मी शिकण्याचा प्रयत्न करते. कारण एक गोष्ट खरी आहे, जोपर्यंत आपण प्रयत्न करत राहतो आहे, आपण थांबत नाही, तो पण आपल्याला नक्कीच यश भेटणार नाही. त्यामुळे कन्सिस्टन्सी इथं ठेवलीच पाहिजे.
तर हा होता आजचा माझा ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नक्की आपण भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.